नमस्कार मित्रांनो, K2K मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, काही वेळात किंवा काही क्षणात जे आहे आपण आपल्या मोबाईलवरून आपले रेशन कार्ड जे आहे डाउनलोड करू शकता। सरकारने आता नवीन जे आहे डिजिटल रेशन कार्ड काढलं आहे आणि हे रेशन कार्ड जे आहे आपण कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधून डाउनलोड करायचं आहे ते मी आपल्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर व्हिडिओ जे आहे नक्की पूर्ण पहा आणि जर चॅनलवर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आणि सर्वात प्रथम आपल्याला आपलं प्ले स्टोअर जे आहे ते ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे मेरा रेशन। तर हे सर्च केल्यानंतर आपल्याला तिथे येईल की मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचं हे मित्रांनो ॲप्लिकेशन आहे मेरा रेशन 2.0, हे आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता या ॲपला मित्रांनो ओपन करायचं आहे। तर याच्यामध्ये आपलं इंटरफेस अशा प्रकारे दाखवून प्रधानमंत्री गरीब कल्याण, तर इंग्लिश या भाषेला आपण नेक्स्ट करायचे। अशा प्रकारचा इंटरफेस दाखवून गेट स्टार्टला आपण एकदा क्लिक करायचे आणि इथं आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस येईल। याच्यामध्ये बेनिफिशियरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स, तर बेनिफिशियरीला इथंच असंच राहून द्यायचे आणि इथं आधार नंबर कोणत्याही एका व्यक्तीचा आपल्याला जो आहे इथे इंटर करायचा आहे। तुमचं असलं तरी चालेल किंवा आपल्या घरच्यांचं असेल तरी चालेल। तर अशा प्रकारे आधार जो आहे आपला इथे एंटर करायचा आहे आणि जो कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड एकदा इथे एंटर करून तर एंटर करायचं आणि लॉग इन विथ OTPला एकदा ओके करायचे। तर OTP व्हेरीफाईड झालेला आहे, त्याला ओके करायचं आहे। आणि जर आपल्याला पासवर्ड टाकायचा असेल ॲप्लिकेशन ओपन करताना तर आपण पासवर्ड टाकू शकता किंवा इथे आपण स्किप पण करू शकता। तर इथे तर पासवर्ड टाकू याला आपण एक, तर नेक्स्टला क्लिक करायचे, परत एकदा टाकायचं आहे। तर त्यानंतर अशा प्रकारे हा इंटरफेस इथे येणार आहे। तर वर जे बाणाचं चिन्ह दिसते मित्रांनो आपल्याला या गोलच्या, तिथे बाणाचं चिन्हाला एकदा क्लिक करायचे आणि डायरेक्टली जे आहे डाउनलोड आपल्या फाईलमध्ये होणार आहे। तर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। तर असं हे आपण आपल्या मोबाईलमध्ये काही वेळातच डाउनलोड करू शकता। आणि हा व्हिडिओ जो आहे नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी K2K मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण दररोज आम्ही आपल्यासाठी असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणत असतो। तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।